सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप आशादायक ठरणार आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमची स्वप्नही पूर्ण कराल. आज तुमच्यासाठी काम करण्याची योग्य वेळ असेल. तुम्हाला करिअरच्या सुवर्ण संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन वरिष्ठ भेटण्याची संधी मिळू शकते. आज तुम्हाला पैसे कमवण्याची देखील चांगली संधी मिळेल. तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रातही चांगल्या संधी मिळू शकतात आणि तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटू शकता. तुमचा आणि तुमच्या विद्यार्थ्यांसाठीचा आज शुभ दिवस असेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात खास आणि आरामदायी बनवण्यासाठी देखील संधी आज तुम्हाला मिळू शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल. तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमचं मनोबलही उंच राहील. आपण आपल्या विचारवंत आणि कृतींवरती विश्वास ठेवायला हवा आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नही करायला पाहिजेत. आज तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहून त्यांच्यापासून दूर राहावं लागेल. तुम्ही कोणाच्याही बोलण्यावरती आज विश्वास ठेवू नका. तुमच्या विरोधकांपासून दूर राहून तुमच्या कामामध्ये तुम्हाला समाधानी राहावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत संयमानं काम करावं लागेल. तुम्ही स्वतः शांत राहून तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत समजूतदारपणे वागा. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मिथुन राशीच्या लोकांसाठीचा दिवस थोडा कठीण जाईल. आपण आपल्या दैनंदिन कामामध्ये देखील सावधगिरी बाळगायला हवी. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काही अनपेक्षित घटनांनाही सामोरं जावं लागेल. म्हणून आपण आपल्या व्यवसायात देखील सावधगिरी बाळगायला पाहिजे. आज तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांकडेही लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे संबंधही काळजीपूर्वक हाताळावे लागतील. आज तुमच्या व्यक्तिमत्वातही थोडे बदल करावे लागतील. आपलं घर कार्यालय पवित्र ठेवण्याकडे तुम्ही लक्ष द्या. जीवनामध्ये तुमची ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आज तुम्हाला व्यावसायिक यश मिळवण्यासाठी देखील कष्ट करावे लागतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप आशादायी असेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळही मिळेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकेल. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून आज चांगली बातमी मिळू शकते आणि काही विशेष भेटवस्तू देखील मिळू शकतात. तुमचे वैवाहिक जीवन देखील खूप आनंददायी असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाचा अनुभव येईल. नोकरदार लोक आज त्यांच्या कामामध्ये खूप व्यस्त राहतील आणि तुमच्या कामामुळे तुमचं कौतुक होईल. तुम्हाला तुमचं काम वेळेत पूर्ण करावं लागेल. जे लोक सरकारी नोकरीची तयारी करतायत त्यांना आज काही चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर तुम्हाला नंतर आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल. कोणत्याही कामामध्ये अतिउत्साह तुम्हाला टाळावा लागेल. तुमची महत्त्वाची कामं तुम्हाला वेळेत पूर्ण करावी लागतील. तुमचं उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवण्यासाठी अंदाजपत्रक तयार करायला हवं. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमित जल आणि पाणी अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून एखादी विशेष भेटवस्तू मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढेल आणि तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही आनंदाचा अनुभव घ्याल. नोकरदार लोक आज कामामध्ये व्यस्त राहतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल.
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळेल. तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. तुम्ही तुमचं काम खूप अतिउत्साहानं करत असाल तर तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या गरजवंताला भाताचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये उत्साही राहाल. आज तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीमध्ये चांगला नफा मिळेल आणि तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये पैसे कमवण्याचे अनेक मार्ग तयार करू शकता. आज तुम्हाला नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची संधी मिळेल आणि तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुम्हाला कामामध्ये खूप जोश आणि उत्साह जाणवेल. तुम्ही तुमच्या कामामध्ये आज सफल व्हाल. आजचा दिवस तुमच्यासाठी रोमांचने भरलेला असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक डिनर डेटवर जाऊ शकता. तुम्ही एकमेकांसोबत निवांत क्षणांचा आनंद घ्याल आणि तुमच्या भविष्यासाठी योजना देखील बनवाल. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप आनंद आणि यश मिळेल आणि तुम्ही तुमचं जीवन खूप उज्ज्वल करू शकाल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही पहिली पोळी आज गोमातेला खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांना आज त्यांच्या कामामध्ये अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या विचार आणि कार्यप्रतिभेबद्दल शंका निर्माण होतील. त्यामुळे तुम्हाला अनिश्चिततेचा सामना करावा लागेल. यासाठी तुम्हाला धीर धरावा लागेल आणि योग्य निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही काही गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला संयम राखण्याची आणि तुमची वागणूक कशी आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला थोडी विश्रांती घ्यावी लागेल आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे देखील लक्ष द्यावं लागेल. यामुळे तुमचं आरोग्य सुधारू शकतं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आव्हानांनी भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये आज निराशेचा सामना करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र तुम्ही संयम ठेवा. तुम्हाला तुमचा दृष्टिकोन स्पष्ट करावा लागेल ज्यामुळे तुम्हाला यशाच्या मार्गावर पुढे जाण्यास मदत होईल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याची सवयी आणि व्यायाम याकडे लक्ष देऊन तब्येत निरोगी ठेवावी लागेल. आज तुम्ही कामामध्ये खूप व्यग्र राहाल. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला समर्पणानं काम करावं लागेल. विद्यार्थी आज त्यांच्या अभ्यासामध्ये यशस्वी होतील. आज तुम्हाला तुमच्या सामाजिक जीवनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमचा आदर आणि सन्मान आज वाढू शकतो. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप आशादायी आणि यशस्वी दिवस असणार आहे. तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये मोठं यश मिळेल आणि तुमचे प्रयत्न देखील फलदायी होतील. आज तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत बनेल. नोकरदार लोकांना आज त्यांच्या कामामध्ये मोठं यश मिळेल. तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत आज वाढू शकतात आणि तुम्हाला खूप आर्थिक सुख आणि समृद्धी मिळेल. आज तुम्हाला मालमत्तेशी संबंधित एखादा मोठा व्यवहार करण्याची संधी मिळेल. तुमच्या घर किंवा दुकानाबाबत खूप चांगला निर्णय घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. कोर्टात तुमचा एखादा खटला सुरू असेल तर तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढण्याची संधी मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू विकत घेऊ शकता. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमित जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी खूप आशादायक आहे. तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला मेहनत तुमची वाढवावी लागेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि यामुळे तुम्हाला खूप बरं वाटेल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तुमच्या आहारामध्ये सकस आणि पौष्टिक अन्नाचा तुम्ही आज समावेश करा. आज तुम्हाला
तुमचं काम पूर्ण करण्याकडे, तुमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याकडे लक्ष द्यावं लागेल. तुम्ही तुमच्या प्रकल्पांवरती अधिक लक्ष केंद्रित करायला हवं. तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आशादायी असणार आहे. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमची मेहनत वाढवावी लागणार आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा कठीण जाईल. तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आजच्या दिवसातील आव्हानांसाठी तुम्ही तयार झाला पाहिजेत. तुम्हाला तुमचं काम काळजीपूर्वक करावं लागेल आणि कोणतीही चूक होणार नाही याची काळजी आज घ्यावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा पाठिंबा घ्यावा लागेल. तुम्हाला मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला एकत्र ठेवावं लागेल आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये मदत करण्याची तुम्हाला आज संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या मित्रांनाही सोबत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला तुमच्या भागीदारांसोबत चांगली तडजोड करावी लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आव्हानात्मक असणार आहे. हा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक असू शकतो. तुम्हाला तुमच्यावर आणि स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये संयम राखावा लागेल. तुमच्या समस्यांना तोंड लागेल आणि तुमच्या प्रियजनांशी कायम संबंध चांगले ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल आणि तुमच्या व्यवसायात यशाच्या दिशेने आज तुम्हाला वाटचाल करावी लागेल. तुमच्या आरोग्याची आज तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचा देखील तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.